नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या कोणची जाहिरात आहे, यासाठी पात्रता काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे तुम्हाला संपूर्ण ही PDF भेटेल। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे। तर पहा मित्रांनो, संपूर्ण जाहिरात। दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023। तर शासनाच्या गृह विभागाच्या अधीनस्थ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक गट क पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा। तर मित्रांनो, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे 2023 फक्त मुंबई येथे संगणक प्रणालीवर आधारित ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येईल। प्रस्तुत परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। तर मित्रांनो, परीक्षेचा जो दिनांक आहे, डेट आहे, ती आल्यानंतरही तुम्हाला कळवण्यात येईल। तर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी पहा। 10 जून 2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट 30 जून 2025 आहे। तर एकूण पदसंख्या 137 पदांसाठी ही जाहिरात आहे। तर यासाठी पेमेंट असेल 32,000 ते 1,16,000 आणि यासाठी दिव्यांग उमेदवारांसाठी इथे माहिती दिलेली आहे। तर पात्रता पहा काय लागणार आहे या जाहिरातीसाठी फॉर्म भरण्यासाठी। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधीनस्थ केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील खालील पदावरील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील। तर लिपिक संवर्गातील पहा, लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लेखापाल व टिप्पणी सहाय्यक। तर जवान संवर्गातील जवान निवाहन चालक, पेटी ऑफिसर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हे मित्रांनो पात्रता दिलेली आहे। तर शैक्षणिक अर्हता यासाठी शासन परिपत्रक जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास दिनांक 30 जून 2025 रोजी लिपिक संवर्गामध्ये किंवा जवान संवर्गामध्ये नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, ही सेवा होणे आवश्यक आहे कोणती पहा। मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत 3 वर्षे नियमित सेवा। तर महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची HSC परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने HSC च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता अशा उमेदवारांच्या बाबतीत 5 वर्षे नियमित सेवा। तर महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची SSC परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने SSC च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता अशा उमेदवारांच्या बाबतीत 7 वर्षे नियमित सेवा। तर शारीरिक अर्हता काय लागणार आहे यासाठी पहा। तर पुरुषांसाठी उंची किमान 165 सेंटीमीटर, तर छाती किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त असेल। तर महिलांसाठी उंची किमान 155 सेंटीमीटर कमीत कमी अनवाणी, तर वजन किमान 50 किलोग्रॅम लागेल। तर यामध्ये पहा मित्रांनो, दिव्यांग आरक्षणाबद्दल येथे माहिती दिलेली आहे। तर परीक्षा योजना कशी असेल, परीक्षा कशी असेल पहा। परीक्षेचे टप्पे, एक लेखी परीक्षा असेल। तर परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल। प्रश्नपत्रिका 2 दिलेली आहेत। तर एकूण गुण 200 दिलेले आहेत। तर मित्रांनो, प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना व सविस्तर अभ्यासक्रम तर आयोगाच्या इथे मित्रांनो जाऊन तुम्ही पाहू शकता। तर निवड प्रक्रियाबद्दल येथे माहिती दिलेली आहे, कशी निवड होईल। तर भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे, शिफारस, परीक्षा अर्ज करण्याची पद्धत। तर पहा, परीक्षा अर्ज कसा करायचा आहे, प्रोफाईल तयार करायची आहे तुम्हाला MPSCची। आणि हे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट लागतील, हे तुम्हाला कागदपत्र दिलेले आहेत। तर प्रमाणपत्र पडताळणी, तर सर्वसाधारण। तर परीक्षेचा शुल्क पहा। या परीक्षेसाठी मागासाठी 719 रुपये फीस असेल। तर मित्रांनो, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 449 रुपये फीस आहे। तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचं आहे तुम्हाला। तर प्रवेश प्रमाणपत्राबद्दल माहिती आहे, सेवा प्रवेशाची शर्ती। तर मित्रांनो, ही जाहिरात चांगली आलेली आहे, 137 पदासाठी आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। धन्यवाद।